आजोबा आम्हाला टेस्ला कार नको, बसचा पास मोफत द्या अशी परिवहन मंत्र्यांकडे मागणी करण्यासाठी आज अकोले बसस्थानक येथे शेकडो विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला। छात्र भारती संघटनेच्या वतीने हा मोर्चा अकोले बसस्थानक परिसरात काढून परिवहनच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। परिवहन मंत्री आपल्या नातवाला शाळेत जाण्यासाठी महागडी टेस्ला गाडी घेऊन देतात आणि राज्यातील गरीब विद्यार्थ्यांना पास संपला म्हणून एसटी बसमधून उतरवून दिलं जात आहे। अनेकांचं शिक्षण बंद होत आहे। हे परिवहन मंत्र्यांना दिसत नाही का असा सवाल आता उपस्थित होत आहे। दरम्यान अकोले बसस्थानकातून विद्यार्थ्यांसाठी वेळेत बस सोडल्या जात नाहीत अशाही तक्रारी वारंवार विद्यार्थी करत असतात। MH मराठीच्या माध्यमातून अकोले आगाराचा भोंगळ कारभार अनेकदा दाखवण्यात आला आहे। आज विद्यार्थ्यांनी मोर्चा काढत प्रशासनाला मोफत बस पास मिळावा अशी मागणी केली आहे। मात्र वेळेत बस सोडाव्या अशी मागणी MH मराठीची विद्यार्थ्यांसाठी राहील। दरम्यान 1 लाख विद्यार्थ्यांच्या सह्या घेऊन छात्र भारती संघटना परिवहन मंत्र्यांना भेटून KG to PG विद्यार्थ्यांना मोफत बस पास मिळावा यासाठी मागणी करणार आहेत। प्रतिनिधी प्रदीप कदम, MH मराठी, अकोले, अहिल्यानगर। तुम्ही आमचा छात्र भारतीच्या वतीने आज एक रॅली काढण्यात आली होती। ती रॅली यासाठी काढली होती की 15 दिवसापूर्वी जळगाव जिल्ह्यामध्ये चोपडा तालुका आहे, आदिवासी, आपल्या अकोले तालुक्यासारखाच आदिवासी तालुका आहे। तर त्या चोपडा तालुक्यातील उनबदेव गावातील एक आदिवासी पाड्यामधील एक मुलगा होता बादल बारेला म्हणून। तो विद्यार्थी शाळेत जात असताना त्याच्या लक्षात नाही राहिलं की त्याचा बस पास संपलेला आहे। तर त्या कंडक्टरने त्याचा बस पास संपलेला असल्याने त्याला तिकीट काढायची मागणी केली। त्या विद्यार्थ्याकडे 5 रुपये नव्हते तिकिटासाठी। तर त्या बस कंडक्टरने त्या विद्यार्थ्याला भर पावसामध्ये, तो विद्यार्थी अनवाणी होता, त्याला 3-4 किलोमीटर पुढे आल्यानंतर बसमधून उतरून दिलं। आम्ही त्या विद्यार्थ्याची भेट घेतली होती। त्या भेट घेतलेला असताना आम्ही तो परिसर बघितला। अतिशय दुर्गम भाग आहे तो, तिथं आदिवासी जंगलसारखा भाग आहे। तो विद्यार्थी 3-4 किलोमीटर पुढे येऊन तो पायी गेला। तर तो एकटा विद्यार्थी हा आपल्या महाराष्ट्रात नाही आहे, असे बरेच विद्यार्थी आहे ज्यांच्यासोबत असं घडलं आहे। तर त्यासाठी पुन्हा अशा विद्यार्थ्यांसोबत अन्याय होऊ नये यासाठी आम्ही आज छात्र भारती अकोलेच्या वतीने अकोले बसस्थानक येथे आपले जे डेपो मॅनेजर आहे त्यांना निवेदन दिलं आहे की त्यांच्यामार्फत प्रताप सर नाईक यांना आम्ही निवेदन देतो आहे की प्रताप सर नाईक सर, तुम्ही आपल्या राज्याचे परिवहन मंत्री आहात, आम्हाला तुमची एकच मागणी आहे की तुम्ही ज्या पद्धतीने आपल्या नातवांना शाळेत जाण्यासाठी टेस्ला कार, भारतातली पहिली टेस्ला कार विकत घेऊन दिली, तर आम्हाला आमच्या मुलांसाठी टेस्ला कारची आवश्यकता नाही आहे। फक्त तुम्ही आपल्या नातवाला जशी टेस्ला कार घेऊन दिली तसंच या सर्व विद्यार्थ्यांनासुद्धा आपला नातू समजून त्यांना बस पास मोफत करावी अशी आमची मागणी होती। गेले अनेकदा आपण बऱ्याचदा ऐकत असतो की विद्यार्थ्यांसोबत बस पास नसल्यामुळं काही विद्यार्थी शाळेमध्ये येण्याचं टाळतात किंवा कॉलेजमध्ये येण्यास टाळतात। बऱ्याचदा त्यांना बसमध्ये अपमानाची वागणूक दिली जाते। तर आमची सर्वांना परिवहन मंत्र्यांसोबत सर्व जे सत्ताधारी पक्षामध्ये जे आपले नेते आहेत त्या सर्व नेते मंडळींना विनंती आहे की तुम्ही सत्तेत कोणताही पक्ष जरी असला तर आतापर्यंत आपण बघत आलो की त्यांनी शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल होईल असं कोणतंही पाऊल उचललं नाही। त्यामुळे तुम्ही सत्तेत कोणीही या, आम्हाला त्याची काहीच हरकत नाही, पण तुम्ही सत्तेत आल्यानंतर शिक्षणावर काम करा ही आमची प्रमुख मागणी। कोणताही सत्ताधारी पक्ष असला की त्यांची घोषणाबाजी खूप असते पण अंमलबजावणी काहीच नसते। तर आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून सर्व सत्ताधारी पक्षातील नेत्यांना तसेच परिवहन मंत्र्यांना अशी विनंती करतोय की तुम्ही आमच्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी काहीतरी पाऊल उचलावं आणि या विद्यार्थ्यांना 1ली ते 15वीपर्यंत छात्र भारतीची अशी मागणी आहे KG to PG सर्व विद्यार्थ्यांना बस पास मोफत करा अशी आमची मागणी आहे। मंत्र्याचा नातू हा टेस्ला कारमध्ये शाळेत जाणार आणि आमची गोरगरिबांची मुलं बस पासला 5 रुपये म्हणून उतरून दिली जाणार, ही अत्यंत वाईट गोष्ट आहे। आज आदिवासी भागातील मुलांना बस नाही, आदिवासीच नाही, महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी म्हणजे जवळपास सगळ्या ठिकाणीच बस शिल्लक नाही, बस कमी पडत आहे म्हणून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये यायला अडचण होत आहे। बस पास विद्यार्थ्यांना जर मोफत मिळाला नाही तर खूप सारी मुलं शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर जातील। आज बसची संख्या अपुरी आहे, शिक्षणामधून मुलं बाहेर जाण्याचं प्रमाण आहे। तर या सगळ्या याच्यामध्ये सरकार निवडणुकीसाठी अनेक फंडे राबवत असतं पण मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देत नाही। तर शिक्षण हे मोफत मिळालं पाहिजे, बस पास हे मोफत मिळालं पाहिजे, ही आमची रास्त मागणी आहे। आज आम्ही 1 लाख विद्यार्थ्यांच्या सह्या घेऊन परिवहन मंत्र्यांना भेटणार आहोत आणि हीच मागणी करणार आहोत की महाराष्ट्रातल्या
तुमच्या नातवाला जशी टेस्ला खरेदी करून घेतली, आम्हाला टेस्ला नको, पण किमान शिक्षणासाठी बस पास तरी मोफत द्या. ही मूलभूत गरज आहे. जर आमचे पोरं शिक्षणाचा प्रवाह टिकवायचा असेल तर बस पास हा विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे. तो KG to PG, मुलगा मुलगी असा भेदभाव करू नका. तुम्ही नाही तिथे अनेक पैसे लाखो रुपये घालतात आणि योजनांची सगळीकडे प्रचार राबवता, पण शिक्षणासाठी तुमचं काय धोरण आहे एकदा आम्हाला सांगा. आज तुम्ही सरकारी शाळा बंद करताय, अडाणी अंबानी रामदेव बाबाच्या पतंजलीच्या शाळा आणतोय. आमच्या मुलांनी कुठे जायचं, तर हा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाला आहे. आज अकोल्यातून जी ठिणगी पडली ती महाराष्ट्रामध्ये पेरू असं आम्ही तुम्हाला सांगतो आणि परिवहन मंत्र्यांना इशारा देतो की जर तुम्ही आमच्या मुलांना बस पास मोफत केला नाही तर आम्ही तुमच्या दालनावरती येऊन आंदोलन करू. हीच आमची भूमिका.